Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to start with the deductions under Chapter 6A applicable to the individuals. Today, we are going to focus on Section 80C and Section 80D. So, before starting to this section 80C and 80D, we should know what is the meaning of deductions and what are the different types of deductions available to the individuals. For that purpose, first we should know what is the meaning of gross total income. In the earlier few lectures, we have seen that what is gross total income? Gross total income is a sum means berries, a sum of all incomes under the 5 heads of income. Okay, in the previous few lectures we have seen that there are 5 heads of income. ओके, आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे की इन्कम जे एखाद्या व्यक्तीला मिळतं ते इन्कम हे 5 हेड्समध्ये ते क्लासिफाय केलं जातं. ओके, ॲक्च्युली देर आर व्हेरियस सोर्सेस, व्हेरियस ऑप्शन्स फॉर ॲन इंडिव्हिज्युअल टू अर्न ॲन इन्कम. एखाद्या व्यक्तीला इन्कम मिळवण्यासाठी वेगवेगळे ऑप्शन्स असतात, वेगवेगळे मार्ग असतात, वेगवेगळे सोर्सेस असतात. Okay, for example, a person can earn an income by doing a job in the form of a salary. एखाद्या व्यक्तीला जॉब करून सॅलरीद्वारे इन्कम मिळू शकतं. A person can earn an income by doing a work in a factory in the form of wages. He can get earnings in the form of wages. फॅक्टरीमध्ये काम करून त्याला वेजेसच्या स्वरूपात इन्कम मिळू शकतं. ए पर्सन कॅन अर्न ॲन इन्कम बाय डुईंग एनी बिझनेस करून इन्कम मिळवता येतं. ए पर्सन कॅन अर्न ॲन इन्कम बाय डुईंग ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटीज, शेती करून त्याला इन्कम मिळवता येतं. ए पर्सन कॅन अर्न ॲन इन्कम बाय रनिंग एनी प्रोफेशन, एखादं प्रोफेशन चालवून तो इन्कम मिळवू शकतो. ऑर ही कॅन अर्न ॲन इन्कम बाय गिविंग हिज हाऊस ऑन अ रेंट, स्वतःचं घर रेंटवरती देऊन त्याला इन्कम मिळवता येतं. ऑर one another example, for example, he can a person can earn an income by doing any investment, and after making investment he gets an income in the form of interest and dividend. Okay, so in short, there are various options, there are various alternatives, there are various sources from which a person can earn an income. एखाद्या व्यक्तीला इन्कम मिळवण्याकरिता वेगवेगळे ऑप्शन्स असतात, वेगवेगळे सोर्सेस हे अवेलेबल असतात. ओके, बट ऑल दीज सोर्सेस फ्रॉम विच ए पर्सन कॅन अर्न ॲन इन्कम. जरी एखाद्या व्यक्तीला इन्कम मिळवण्यासाठी वेगवेगळे सोर्सेस, वेगवेगळे ऑप्शन्स अवेलेबल असले तरीसुद्धा ऑल दीज इन्कम्स विच आर रिसिव्ड बाय अन इंडिव्हिज्युअल आर क्लासिफाईड इन टू 5 हेड्स ओनली. इन्कम मिळवण्यासाठी मार्ग भरपूर आहेत, सोर्सेस भरपूर जरी असले तरी हे जे काही इन्कम मिळतं हे इन्कम्स हे एकूण 5 हेड्समध्येच क्लासिफाय केलं जातं. अंडर इन्कम टॅक्स ॲक्ट द इन्कम्स रिसिव्ड बाय ॲन इंडिव्हिज्युअल इज क्लासिफाईड इन टू 5 हेड्स ओनली, अँड दीज 5 हेड्स आर, फर्स्ट हेड इज इन्कम फ्रॉम सॅलरी, सॅलरी म्हणजे जॉब करून मिळालेली इन्कम. सेकंड हेड इज इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, म्हणजे घरापासून मिळालेली इन्कम. थर्ड हेड इज प्रॉफिट अँड गेन्स ऑफ बिझनेस ऑर प्रोफेशन, एखादा बिझनेस किंवा एखादं प्रोफेशन चालवून मिळवलेलं इन्कम. फोर्थ हेड इज कॅपिटल गेन. वी हॅव ऑलरेडी सीन द कन्सेप्ट ऑफ कॅपिटल गेन. what is capital gain? Capital gain means gain that is profit arising from the sale of capital asset. एखादी असेट विकून सेल करून जर काय प्रॉफिट झाला तर त्याला कॅपिटल गेन असं म्हटलं जातं. दिस इज द फोर्थ हेड ऑफ इन्कम. अँड लास्ट हेड ऑफ इन्कम इज इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस, इतर मार्गाने मिळालेली इन्कम. ओके, अँड आफ्टर कॅल्क्युलेटिंग द इन्कम ऑफ ऑल द हेड्स, first head income from salary, second income from house property, third profits and gains of business and profession, fourth capital gain, and fifth income from other sources. The first step is to calculate the income of every head separately. आपल्याला पहिलं काम काय असतं तर हे जे काय 5 हेड्स आहेत, पहिलं सॅलरीचं इन्कम कॅल्क्युलेट करायचं, त्याच्यानंतर हाऊस प्रॉपर्टी, थर्ड प्रॉफिट्स अँड गेन्स ऑफ बिझनेस अँड प्रोफेशनद्वारे इन्कम काय मिळालं का ते फाइंड आउट करायचं, फोर्थ कॅपिटल गेन, आणि फिफ्थ अदर सोर्सेस. हे प्रत्येकाचं इन्कम कॅल्क्युलेट केल्यानंतर, सेपरेट इन्कम कॅल्क्युलेट केल्यानंतर वी हॅव टू मेक अ सम दॅट इज टोटल.
आपल्याला त्याची टोटल करावी लागते अँड दॅट पर्टिक्युलर टोटल ऑफ ऑल हेड्स ऑफ इन्कम इज कॉल्ड ॲज अ ग्रॉस टोटल इन्कम. ही जे काही बेरीज येते पाचही हेडच्या इन्कमची त्या बेरजेला ग्रॉस टोटल इन्कम असं म्हटलं जातं. सो व्हॉट इज ग्रॉस टोटल इन्कम? ग्रॉस टोटल इन्कम मीन्स अ सम दॅट इज अ टोटल ऑफ इन्कम्स ऑफ ऑल 5 हेड्स ऑफ इन्कम. इन्कमचे जे काही 5 हेड्स आहेत, पहिलं इन्कम फ्रॉम सॅलरी, दुसरं इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, थर्ड प्रॉफिट्स अँड गेन्स ऑफ बिझनेस और प्रोफेशन, फोर्थ कॅपिटल गेन आणि फिफ्थ इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. ह्या पाचही इन्कम जे आलेले आहेत एखाद्या व्यक्तीचे त्या सर्वांची बेरीज त्याला ग्रॉस टोटल इन्कम असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीचं फॉर एक्झाम्पल सपोज द ग्रॉस टोटल इन्कम ऑफ अ पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल कम टू ₹8 lakhs. एखाद्या व्यक्तीचं आपण ग्रॉस टोटल इन्कम फाइंड आउट केलं आणि ते जर समजा 8 लाख रुपये एवढं जर आलं असेल, ओके, आपल्या देशामध्ये इन अवर कंट्री देर इज अ प्रोग्रेसिव्ह सिस्टीम ऑफ टॅक्स. व्हॉट इज प्रोग्रेसिव्ह सिस्टीम? मीन्स वेन इन्कम इन्क्रीजेस ऑटोमॅटिकली टॅक्स रेट ऑल्सो इन्क्रीजेस. ओके, द टॅक्स रेट इन्क्रीजेस विथ द इन्क्रीज इन इन्कम. जेवढं उत्पन्न जास्त असेल, जेवढं आपलं इन्कम ॲन्युअल इन्कम जास्त असेल, तेवढा टॅक्स रेटसुद्धा वाढतो. पहिल्यांदा टॅक्स रेट हा 5% असतो, पुन्हा तो 20% होतो, पुन्हा तो 30% होतो. म्हणजेच काय, जेवढं इन्कम कमी तेवढा टॅक्स रेट कमी असतो, जेवढं इन्कम जास्त असेल तेवढा टॅक्स रेटसुद्धा वाढतो. व्हेन द इन्कम इन्क्रीजेस टॅक्स रेट इन्क्रीजेस, व्हेन द इन्कम डिक्रीजेस द टॅक्स रेट ऑल्सो डिक्रीजेस. सो तुमचं इन्कम जेवढं जास्त असेल तेवढा तुम्हाला जादा टक्क्यानं ओके टॅक्स रेट हा पे करावा लागतो. ओके, फॉर एक्झाम्पल इथं आपण इन्कम किती घेतलं आहे, ग्रॉस टोटल इन्कम सपोज आहे 8 लाख रुपये. ओके, तर ह्या 8 लाखावरती हे जे इन्कम आहे याच्यावरती टॅक्स द्यावा लागत नाही. तर हे जे काय ग्रॉस टोटल इन्कम आहे, आफ्टर कॅल्क्युलेटिंग द ग्रॉस टोटल इन्कम सर्टन डिडक्शन्स आर गिव्हन टू इंडिव्हिज्युअल. हे जे काय एकूण त्या व्यक्तीचं ग्रॉस टोटल इन्कम 8 लाख रुपये आलेलं आहे, यामधून काही डिडक्शनला मराठीमध्ये वजावट म्हणून ते लेस केलं जातं. वजा करणे म्हणजे लेस करणे. म्हणून बघा नेक्स्ट लाईनला ग्रॉस टोटल इन्कमच्या खाली लेस केलेलं आहे, लेस डिडक्शन्स अंडर सेक्शन 80C to 80U. ह्या ज्या काही डिडक्शन्स आहेत बघा इथं सुरुवातीला मेन्शन केले, डिडक्शन्स अंडर चॅप्टर 6A आर प्रोव्हाइडेड फ्रॉम ग्रॉस टोटल इन्कम टू अराइव्ह ॲट द टॅक्सेबल इन्कम. आपण ग्रॉस टोटल इन्कम किती घेतले, फॉर एक्झाम्पल 8 लाख रुपये. ह्या 8 लाखामधून ज्या डिडक्शन्स आहेत त्याला काय नाव दिलं जातं बघा, तर डिडक्शन्स अंडर चॅप्टर 6A ओके आर प्रोव्हाइडेड फ्रॉम ग्रॉस टोटल इन्कम. जे आपलं ग्रॉस टोटल इन्कम आलेलं आहे 8 लाख घेतले आपण, त्यामधून ह्या डिडक्शन्स लेस केल्या जातात. त्या डिडक्शन कुठं दिलेल्या आहेत, तर चॅप्टर 6A मध्ये दिलेल्या आहेत. त्या लेस करून मगच आपल्याला टॅक्सेबल इन्कम हे फाइंड आउट होतं, जे आपण इथं फाइंड आउट केले टॅक्सेबल इन्कम. ओके, मग 8 लाख रुपये आपलं ग्रॉस टोटल इन्कम आहे, त्यातून डिडक्शन्स लेस करायचे आहेत. डिडक्शन कोणत्या सेक्शनमध्ये आहेत, तर त्या आहेत चॅप्टर 6A, म्हणजेच त्या आहेत डिडक्शन अंडर सेक्शन 80C to 80U. हे सेक्शन्स आहेत आणि हे सेक्शन्स आहेत, त्या सेक्शनचे नावं 80C, 80D, 80G एक्सेट्रा एक्सेट्रा असे त्याचे सेक्शनचे नावं आहेत. आणि ह्या सर्व डिडक्शन म्हणजे वजावट ह्या चॅप्टर 6A मध्ये दिलेल्या आहेत. ओके, इन दिस पर्टिक्युलर पॉईंट वी आर गोइंग टू स्टडी दीज डिडक्शन्स ऑफ चॅप्टर 6A ॲप्लिकेबल टू इंडिव्हिज्युअल्स. एखाद्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीला, मग तो मेल असू किंवा फिमेल असू, ओके, त्या व्यक्तीला चॅप्टर 6A कोणकोणत्या डिडक्शन्स अवेलेबल आहेत. ह्या डिडक्शनचा वापर काय होतो, तर ह्या डिडक्शनमुळे आपलं जे काय ग्रॉस टोटल इन्कम आहे, आत्ता आपण ग्रॉस टोटल इन्कम 8 लाख एवढं घेतलं आहे, आपलं ग्रॉस टोटल इन्कम तेवढ्यानं कमी केलं जातं. डिडक्शन म्हणजे वजा केलं जातं आणि कमी केल्यामुळं आपलं इन्कम कॅल्क्युलेशन पुरतं कमी दिसतं आणि त्यामुळं आपला टॅक्ससुद्धा वाचतो. सो ऑफिशियली लीगली इफ यू वॉन्ट टू सेव्ह द टॅक्स, जर आपल्याला लीगली कायदेशीर मार्गानं टॅक्स वाचवायचा असेल तर हे वेगवेगळे ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहेत. त्याला डिडक्शन्स ऑफ चॅप्टर 6A असं म्हटलं जातं. ओके, नाव टू धिस लेक्चर वी विल स्टार्ट विथ द फर्स्ट सेक्शन ऑफ अवर सिलेबस विच इज डिडक्शन्स अंडर सेक्शन 80C. आपल्या सिलेबसप्रमाणे जो पहिला सेक्शन आहे डिडक्शन अंडर 80C तो आपण पाहणार आहोत.
Okay, this section is very important for every individual, so read the section carefully. This particular section is related to investment. हा सेक्शन कशासाठी आहे तर गुंतवणुकीसाठी आहे. आपण गुंतवणूक कुठे केली तर आपल्याला टॅक्समध्ये फायदा होऊ शकतो ते सर्व अल्टरनेटिव्स, ऑल द अल्टरनेटिव्स ओके फॉर इन्व्हेस्टमेंट्स आर गिवन अंडर दिस पर्टिक्युलर सेक्शन. आणि हे जे काही अल्टरनेटिव्स दिलेले आहेत त्यामध्ये जर आपण इन्व्हेस्टमेंट केली, इफ an individual makes an investment in the options given below, then he will get the tax benefit. तर त्या व्यक्तीला टॅक्समध्ये फायदा होतो. टॅक्समध्ये कसा फायदा होतो तर तेवढ्यानं त्या व्यक्तीचं जे ग्रॉस टोटल इन्कम आहे ते ग्रॉस टोटल इन्कम तेवढ्यानं कमी केलं जातं आणि इन्कम कमी झाल्यामुळं ॲटोमॅटिकली टॅक्ससुद्धा वाचतो. ओके, इन्कम जेवढं जास्त असेल तेवढा टॅक्स जादा रेटनं द्यावा लागतो. जेवढं इन्कम कमी तेवढा टॅक्स रेटसुद्धा कमी होतो. त्यामुळं इन्कम कमी दिसण्यासाठी आपल्याला इन्व्हेस्टमेंट करावी लागते. अँड ऑल द इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स आर गिवन अंडर सेक्शन 80C. सेक्शन 80C जो आहे त्यामध्ये इन्व्हेस्टमेंटचे सर्व आपल्याला ऑप्शन्स हे दिलेले आहेत. आता या सेक्शनमध्ये आपण मॅक्सिमम किती रुपयाची सूट मिळवू शकतो, वजावट म्हणजे डिडक्शन मिळवू शकतो तर ॲन इंडिव्हिज्युअल कॅन क्लेम अ मॅक्सिमम डिडक्शन ऑफ ₹1,50,000 अंडर धिस सेक्शन. या सेक्शन अंतर्गत एखाद्या व्यक्तीला जास्तीत जास्त 1.5 लाख 1,50,000 अ मॅक्सिमम डिडक्शन ऑफ ₹1,50,000 कॅन बी क्लेम्ड अंडर धिस पर्टिक्युलर सेक्शन. गुंतवणूक केल्याबद्दल एखादा व्यक्ती या सेक्शन अंतर्गत जास्तीत जास्त 1.5 लाखाची सूट मिळवू शकतो. याचा अर्थ प्रत्येकाला 1.5 लाख सूट मिळते असं नाही. जर एखाद्याने 1 लाखाची इन्व्हेस्टमेंट केली तर त्याला 1 लाखाची मिळेल. एखाद्याने 1,20,000ची इन्व्हेस्टमेंट केली त्याला 1,20,000चीच डिडक्शन मिळेल. ओके, मॅक्सिमम 1.5 लाख. ओके, मॅक्सिमम 1.5 लाखची मिळू शकते. पण जर एखाद्यानं 2 लाखाची इन्व्हेस्टमेंट केली तर त्याला 2 लाख मिळणार नाही, कारण मॅक्सिमम कितीपर्यंत मिळू शकते तर 1,50,000. त्यामुळे डिडक्शन जास्तीत जास्त 1.5 लाखापर्यंत मिळवता येते. ओके, पण जर मॅक्सिमम अमाऊंट आहे 1.5 लाख आणि तुमची ॲक्च्युअल इन्व्हेस्टमेंट समजा आहे 1,20,000, मॅक्सिमम लिमिट 1.5 लाख आणि ॲक्च्युअल इन्व्हेस्टमेंट ह्या दोन्हीपैकी जी अमाऊंट लेस असेल तेवढ्याची तुम्हाला सूट मिळेल. ओके, ॲक्च्युअल इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट आणि मॅक्सिमम लिमिट 1.5 लाख ह्या दोन्हीपैकी विचेवर इज लेस तेवढ्याची तुम्हाला इथं सूट मिळू शकते. थोडक्यात an individual person can claim a maximum deduction of ₹1,50,000 under this particular section. मग मॅक्सिमम 1.5 लाख आपल्याला गुंतवणुकीची सूट ह्यामधून मिळू शकते. 1.5 लाखाची जर सूट मिळाली तर बघा, आपण मगाशी ग्रॉस टोटल इन्कम 8 लाख रुपये मांडलेलं होतं. 8 लाखामधून इन्व्हेस्टमेंट जर आपण 1.5 लाख केली त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी तर 8 लाखातून 1.5 लाख गेले, ॲटोमॅटिकली आपलं इन्कम हे 6,50,000 होईल. म्हणजे इन्कम कमी होईल. ते 1.5 लाख रुपये काय आपण इन्कम कमी झालं म्हणजे ते 1.5 लाख रुपये आपण गुंतवले ते आपलेच पैसे. ओके, पण ही गुंतवणूक केल्याबद्दल आपलं इन्कम तेवढ्यानं कमी होईल. 8 लाख इन्कम होतं त्यातनं 1.5 लाख मायनस केले म्हणजे राहिले फक्त 6.5 लाख, 6,50,000. ॲटोमॅटिकली इन्कम कमी झाल्यामुळं ॲटोमॅटिकली आपला टॅक्स रेटसुद्धा टॅक्स पण कमी होईल आणि आपल्याला बेनिफिट होईल. सो व्हॉट आर द डिफरंट इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स अंडर दिस सेक्शन. आपण मॅक्सिमम 1.5 लाख रुपयाची डिडक्शन मिळवू शकतो, पण त्यासाठी कुठे गुंतवणूक केली पाहिजे तर फर्स्ट ऑप्शन इज LIC प्रीमियम. LIC प्रीमियम पेड ऑन द लाईफ ऑफ ओन. तुम्ही स्वतःच्या लाईफचा इन्शुरन्स काढा, लाईफ इन्शुरन्स किंवा स्पाऊस. आता प्रश्न येतो व्हॉट इज स्पाऊस, हू इज स्पाऊस. स्पाऊस ही कन्सेप्ट कुणासाठी आहे तर ती फक्त मॅरिड लोकांसाठी. ओके, ज्यांचं मॅरेज झालेलं आहे त्यांच्यासाठी स्पाऊस ही कन्सेप्ट आहे. स्पाऊस म्हणजे काय तर एखादा मेल असेल, मॅरिड व्यक्ती असेल, जेंट्स असेल तर त्याच्यासाठी त्याची वाईफ, हिज वाईफ इज हिज स्पाऊस. एखाद्या व्यक्तीसाठी, मेलसाठी त्याची वाईफ ही स्पाऊस असते. आणि जर आपण एखाद्या फिमेलचं उदाहरण घेतलं, ओके, एखाद्या मॅरिड फिमेलचं उदाहरण घेतलं तर त्या मॅरिड फिमेलसाठी हर हजबंड इज हर स्पाऊस. तिच्यासाठी तिचे मिस्टर, हजबंड हे स्पाऊस असतात. ओके, सो स्पाऊस इज द कन्सेप्ट ऑफ स्पाऊस इज रिलेटेड फॉर टू मॅरिड पीपल ओनली. ओके, वन्स अगेन आय रिपीट, फॉर अ मॅरिड मेल, एखाद्या मॅरिड झालेल्या व्यक्तीसाठी, मेलसाठी हिज वाईफ, ओके, हिज वाईफ इज हिज स्पाऊस. त्याची जी पत्नी असेल ती स्पाऊस असते.
ओके. आणि एखाद्या मॅरिड फिमेलसाठी, एखाद्या लग्न झालेल्या महिलेसाठी हर हजबंड, तिचे जे कोण हजबंड असतील ते तिचे स्पाऊस असतात. ओके. सो फर्स्ट ऑप्शन ऑफ मेकिंग अन इन्व्हेस्टमेंट इज LIC प्रीमियम पेड ऑन द लाईफ ऑफ ओन. स्वतःच्या लाईफवरती स्वतःचा लाईफ इन्शुरन्स काढू शकता, स्वतःच्या हजबंड वाईफचा काढू शकता म्हणजे स्पाऊस, चिल्ड्रन मुलांचा काढू शकता, आणि मॅरिड डॉटर्स, ओके, लग्न झालेल्या मुलींचा इन्शुरन्स काढू शकता. मग इन्शुरन्सचा जो काय आपण LICचा प्रीमियम पेड करणार आहोत, ओके, LIC प्रीमियम, तो LIC प्रीमियम लाईफ इन्शुरन्सचा हप्ता जो आहे, द प्रीमियम मे बी मंथली, क्वार्टरली, हाफ इयरली और इयरली. LICचा हप्ता महिन्याला असेल, 3 महिन्याला, 6 महिन्याला किंवा वर्षभराचा असेल. आपण वर्षभरामध्ये एक जे आपलं वर्ष आहे, एक वर्ष 12 महिन्याचं असतं, ह्या वर्षभरामध्ये आपण LICचा जो काय प्रीमियम पेड केलेला आहे, LICचा प्रीमियम, स्वतःच्या लाईफचा इन्शुरन्स प्रीमियम, हजबंड वाईफचा इन्शुरन्स प्रीमियम, मुलांचा इन्शुरन्स प्रीमियम जो काय पेड केला आहे त्याची आपल्याला इथं सेक्शन 80C मध्ये डिडक्शन मिळते. सो इन्व्हेस्टमेंट म्हणून LIC प्रीमियम इज LIC इज बेटर ऑप्शन बिकॉज द LIC प्रीमियम विच वी पे टू द इन्शुरन्स कंपनी, फॉर दॅट पेमेंट वी गेट द डिडक्शन अंडर धिस सेक्शन. आपण LIC काढल्यानंतर जो काय LICला आपण हप्ता भरतो त्याला आपण प्रीमियम असं म्हणतो. तो प्रीमियम पेड केल्याबद्दल आपल्याला सेक्शन 80C मध्ये सूट मिळते. वर्षभरामध्ये आपण जेवढा हप्ता पेड केला आहे LICचा, स्वतःच्या लाईफची LIC किंवा घरामध्ये लहान मुलांची LIC काढली असेल, चिल्ड्रन्स किंवा स्पाऊस, हजबंड वाईफची LIC काढली असेल, तर त्याच्यावरचा जो प्रीमियम आहे त्याची सूट आपल्याला ह्या 80C मध्ये मिळते. मोस्ट इम्पॉर्टंटली ह्या सेक्शनमध्ये LICची सूट फक्त ओन लाईफ, स्वतःचं लाईफ, स्पाऊस म्हणजे हजबंड और वाईफ आणि चिल्ड्रन्स एवढ्यांसाठी मिळते. पेरेंटसाठी ही डिडक्शन मिळत नाही. म्हणजे एखाद्या फॅमिलीने जर पेरेंट्सचा इन्शुरन्स काढला असेल आणि त्याचा जो काय आपण प्रीमियम पेड करतो तुम्ही ते करू शकता, पण त्याची डिडक्शन, सूट, वजावट ह्या सेक्शनमध्ये मिळत नाही. LIC प्रीमियमची सूट फक्त ओन लाईफ, लाईफ ऑफ स्पाऊस आणि चिल्ड्रन्स एवढ्यासाठीच मिळते. जेवढा प्रीमियम आपण पेड केला आहे तेवढ्याची आपल्याला सूट ही मिळते. दिस इज फर्स्ट ऑप्शन ऑफ इन्व्हेस्टमेंट. Then the second option of making investment is investment in PPF, that is Public Provident Fund. त्यामध्ये मॅक्सिमम डिडक्शन इन्व्हेस्टमेंट आपण किती करू शकतो? 1,50,000. ओके. जसं आपण the process of opening a PPF account is more or less similar to the process of opening a bank account. जसं आपण बँकेमध्ये अकाउंट काढतो सेम त्याप्रमाणे an individual person can open a bank and can open a PPF account in any nationalized bank or in the post office. सेम त्याप्रमाणे बँकेमध्ये किंवा पोस्टामध्ये ते PPFचं अकाउंट काढता येतं. ओके. आफ्टर ओपनिंग अन अकाउंट वी हॅव टू डिपॉझिट अ सर्टन अमाऊंट इन टू दॅट पर्टिक्युलर अकाउंट. वी कॅन डिपॉझिट अमाऊंट ॲट एनी नंबर ऑफ टाइम्स इन अ इयर. वर्षभरामध्ये आपल्याला कितीही वेळा त्यामध्ये पैसे साठवता येतात, पैसे डिपॉझिट करता येतात. ओके. अँड वॉट एवर द अमाऊंट इज डिपॉझिटेड इन टू दॅट पर्टिक्युलर अकाउंट वी गेट द इंटरेस्ट. ओके. आपण जेवढे काय रक्कम त्या अकाउंटमध्ये जमा केलेली आहे त्या रकमेवरती आपल्याला व्याज मिळतं. आणि जे आपले एकूण रक्कम आहे, आपण डिपॉझिट केलेली रक्कम आणि व्याजानं जमा झालेली रक्कम त्या अकाउंटमध्ये जमा होते. ओके. अँड दॅट पर्टिक्युलर टोटल अमाऊंट इज रिसिव्ड बाय अस आफ्टर द मॅच्युरिटी ऑफ 15 years. त्याचा जो काय टोटल पिरियड असतो तो 15 वर्षाचा असतो. ओके. ॲक्च्युली यू कॅन विड्रॉ अमाऊंट, पार्शल अमाऊंट, you are allowed to withdraw partial amount after 7 or 8 years. 7 ते 8 वर्ष झाल्यानंतर तुम्ही थोडी रक्कम काढू शकता. बट तुम्हाला जर पूर्ण रक्कम त्यामधून काढायची असेल तर आफ्टर 15 years यू कॅन विड्रॉ द अमाऊंट. 15 वर्षानंतर तुम्ही ती रक्कम काढू शकता. इन्व्हेस्टमेंट म्हणून हा एक सर्वात कॉमनली युज्ड ऑप्शन आहे PPF अकाउंट, बिकॉज अमाऊंट इज सेव्ड प्लस यू गेट द इंटरेस्ट प्लस देर इज अ सेफ्टी ऑफ युअर मनी. Okay, so this is another investment option that you can deposit a maximum amount of rupees 1,50,000 under the PPF account. तुम्ही PPF अकाउंटमध्ये पैसे गुंतवू शकता. वर्षभरात तुम्ही जेवढे पैसे त्या अकाउंटमध्ये जमा कराल तेवढ्याची तुम्हाला सूट मिळू शकते. पण मॅक्सिमम सूट किती मिळेल तर 1,50,000 सूट मिळेल. ओके. हा एक इन्व्हेस्टमेंटचा ऑप्शन आहे. दिस इज सेकंड. देन द थर्ड इन्व्हेस्टमेंट ऑप्शन इज purchase of national saving certificates, that is NSC 8th issue. Okay.
दिस इज ऑल्सो वन इन्व्हेस्टमेंट ऑप्शन. आपण जर नॅशनल सेविंग सर्टिफिकेट्स विच इज पॉप्युलरली नोन ॲज NSC, ओके, अँड इट्स ड्युरेशन इज 5 years. तुम्ही यामध्ये जर गुंतवणूक केली अँड दिस इन्व्हेस्टमेंट कॅन बी मेड इन द पोस्ट ऑफिस. ओके, तुम्ही ही गुंतवणूक पोस्ट ऑफिसमध्ये करू शकता, ज्याची मुदत 5 वर्ष असते. तुम्ही NSCमध्ये जेवढे पैसे गुंतवाल, ओके, तेवढ्याची तुम्हाला सूट मिळू शकते. ओके, NSCमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यावर तुमचे पैसे 5 वर्षानंतर मिळतात, प्लस तुम्हाला जे काही व्याजदर आहे त्याप्रमाणे व्याज पण मिळतं. सो दिस इज वन सिम्पल इन्व्हेस्टमेंट ऑप्शन अंडर दिस पर्टिक्युलर सेक्शन. देन द फोर्थ इन्व्हेस्टमेंट ऑप्शन इज फॉर गर्ल्स, इन्व्हेस्टमेंट इन सुकन्या समृद्धी योजना अकाउंट अप टू मॅक्सिमम ऑफ ₹1,50,000. Okay, this is newly introduced a scheme of central government, and this scheme is launched at least 3-4 years ago. And under this particular scheme, parents can open an account in the name of their girl child. Okay, एखादा पेरेंट्स त्यांच्या मुलीच्या नावानं हे अकाउंट काढू शकतात. पोस्ट ऑफिसमध्ये, बँकेमध्ये हे अकाउंट काढता येतं, आणि त्या अकाउंटमध्ये तुम्ही जे पैसे जमा कराल, जेवढे रक्कम तुम्ही त्या अकाउंटवर जमा केलेली आहे तेवढ्या रकमेची तुम्हाला इन्व्हेस्टमेंट केल्याबद्दल सूट मिळते, डिडक्शन मिळते. ओके, फक्त मॅक्सिमम तुम्हाला 1,50,000 सूट मिळू शकते. एखाद्या पेरेंट्सने वर्षभरामध्ये सपोज फक्त 50,000 जमा केले वर्षभरामध्ये, किंवा 20,000 जमा केले, तर तुम्ही जेवढे पैसे त्यात गुंतवलेत अकाउंटमध्ये जमा केलेले तेवढ्याची तुम्हाला सूट मिळेल. जास्तीत जास्त 1,50,000 सूट मिळू शकते. ओके, दिस इज वन common investment option for parents for their girl child. This is fourth option. Then fifth option, investment option is investment in 5-year post office time deposit scheme. Okay, पोस्ट ऑफिसमध्ये 5 वर्षाचं जे मुदत ठेव आहे, टाईम डिपॉझिट मीन्स मुदत ठेव. ओके, त्यामध्ये जरी आपण पैसे गुंतवले पोस्ट ऑफिसमध्ये 5 वर्षासाठी, तरी जेवढे इन्व्हेस्टमेंट आपण त्यामध्ये केले तेवढ्यासाठी इन्व्हेस्टमेंटबद्दल आपल्याला डिडक्शन मिळते. दिस इज फिफ्थ. नेक्स्ट इज फिक्स्ड डिपॉझिट विथ शेड्युल्ड बँक. बँकेमध्ये आपण डिपॉझिट केलं शेड्युल्ड बँकेमध्ये फॉर अ पिरियड ऑफ 5 years. ओके, शेड्युल्ड बँकेमध्ये जर आपण फिक्स्ड डिपॉझिट केलं 5 वर्षासाठी, 5 वर्षासाठी मुदत ठेव केली, तर जेवढे पैसे आपण त्यामध्ये गुंतवले तेवढ्याचे आपल्याला इन्व्हेस्टमेंट केल्याबद्दल डिडक्शन मिळते अंडर सेक्शन 80C. नेक्स्ट पॉईंट नंबर 7 इज अमाऊंट डिपॉझिटेड अंडर सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम. ओके, who is senior citizen? A person whose age is above 60 is treated as a senior citizen, and every bank gives some additional benefit if we make investment in the name for senior citizens. प्रत्येक बँकेमध्ये, पोस्ट ऑफिसमध्ये सिनियर सिटीजनला काही फॅसिलिटीज दिल्या जातात. जर आपण बँकेमध्ये किंवा पोस्टामध्ये सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम अंतर्गत जर काय पैसे गुंतवले एखाद्या घरामधील सिनियर सिटीजनच्या व्यक्तीच्या नावानं, तर त्या अमाऊंटची आपल्याला इन्व्हेस्टमेंट केल्याबद्दल आपल्याला डिडक्शन मिळते. दिस इज नेक्स्ट. देन पॉईंट नंबर 8 इज परचेस ऑफ नोटिफाईड सिक्युरिटीज ऑफ म्युच्युअल फंड अँड युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया. म्युच्युअल फंडमधले जे काही ठराविक ह्या इन्व्हेस्टमेंटच्या स्पेसिफिक जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली, ओके, ज्याची डिडक्शन स्पेसिफिकली 80C मिळते, तरीसुद्धा तुम्हाला त्या इन्व्हेस्टमेंट केल्याबद्दल यू कॅन गेट द डिडक्शन अंडर सेक्शन 80C. दिस इज पॉईंट नंबर 8. देन 9, ट्युशन फी ऑफ चिल्ड्रन्स. मुलांची ट्युशन फी, स्वतःची नाही. ट्युशन फी ऑफ चिल्ड्रन्स पेड टू स्कूल, कॉलेज और युनिव्हर्सिटी फॉर टेकिंग अ फुल टाईम एज्युकेशन. ओके, एखादे पेरेंट्स त्यांच्या मुलांची जे काही शाळेला फी पेड केली जाते किंवा कॉलेजला फी पेड केली जाते किंवा युनिव्हर्सिटीला फी पेड केली जाते, त्या फीमध्ये पैकी जी काही ट्युशन फी आहे, ओके, तुम्ही ॲडमिशन घेतल्यानंतर जी तुम्हाला रिसीट मिळते, पावती मिळते, त्यामध्ये पहिलीच अमाऊंट असते बघा ट्युशन फीची. ओके, ही जी काही ट्युशन फी तुमची पेड केलेली आहे ती कुणी पेड केली आहे? तुमच्या पेरेंट्सने पेड केलेली आहे. तुमची पावती केअरफुली तुम्ही पहा, तर ह्या ट्युशन फीची तुमच्या पेरेंट्सला हे इन्कम टॅक्समध्ये सूट मिळते अंडर सेक्शन 80C. फक्त ते फी जे शाळेला, कॉलेजला किंवा युनिव्हर्सिटीला पेड केलेली आहे, इट शुड बी पेड फॉर टेकिंग द फुल टाईम एज्युकेशन. फुल टाईम कोर्ससाठी, ओके, BCom असेल, MCom असेल, किंवा BSc असेल, MSc असेल, BE असेल, फॉर एक्झाम्पल एक्सेट्रा. ओके, ह्या फुल टाईम कोर्ससाठी तुम्हाला तुमच्या पेरेंट्सला ही सूट मिळणार आहे फॉर देअर ट्युशन फी ऑफ चिल्ड्रन. तुमची जी काही ट्युशन फी पेड केलेली आहे त्याची सूट तुमच्या पेरेंट्सला मिळते. दिस इज पॉईंट नंबर 9.
Then the next point is point number 10, repayment of principal amount of housing loan. जर आपण हाऊसिंग लोन काढला असेल आणि त्याचं रिपेमेंट केलं फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ परचेस ऑफ हाऊस प्रॉपर्टी, जर आपण घरासाठी कर्ज काढला असेल आणि ते घराचे जे काय आपण रिपेमेंट करतो, हप्ते पेड करतो, ओके, त्या हप्त्यामध्ये रिपेमेंट करताना जे काय आपण प्रिन्सिपल अमाऊंट म्हणजे मुद्दल रक्कम रिटर्न करतो, पेड करतो, जेवढी रक्कम पेड केलेली आहे, ओके, हप्ता पेड केलेला आहे त्यापैकी जी मुद्दल रक्कम आहे त्याचीसुद्धा सूट आपल्याला या सेक्शन 80C मिळते. म्हणजे थोडक्यात हाऊसिंगसाठी, हाऊस प्रॉपर्टीचं परचेसेस किंवा हाऊस प्रॉपर्टीचं कन्स्ट्रक्शनसाठी इफ वी टेक अ लोन, ओके, फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ हाऊस ऑर फॉर परचेस ऑफ हाऊस, तर त्याचं जे काही लोनचं आपण रिपेमेंट करू त्या रिपेमेंटमध्ये जे काही आपली प्रिन्सिपल अमाऊंट आहे, मुद्दल रक्कम आहे, त्या मुद्दल रकमेची सूट आपल्याला ह्या सेक्शन अंतर्गत मिळते. त्यामुळं एखाद्यानं घरासाठी कर्ज काढलं तर कर्जाचा जो काय तो हप्ता फेडतो त्या हप्त्यापैकी जी मुद्दल रक्कम तो फेडतोय त्याची सूट ह्या सेक्शनमध्येही दिली जाते. दिस इज पॉईंट नंबर 9. नेक्स्ट इज परचेस ऑफ नोटिफाईड बॉन्ड्स ऑफ नाबार्ड. NABARD means National Bank for Agricultural and Rural Development. Okay, this is NABARD, and under this particular, if an individual purchases the bonds of NABARD, आपण जर नाबार्ड ह्या बँकेचे जर बॉन्ड्स खरेदी केले तर जेवढ्या किमतीचे बॉन्ड्स आपण खरेदी केलेत त्यामध्ये जी काय गुंतवणूक केली आहे त्याबद्दल आपल्याला डिडक्शन मिळू शकते. हा देखील एक इन्व्हेस्टमेंटचा ऑप्शन आहे. नेक्स्ट इज डिपॉझिट इन पब्लिक सेक्टर कंपनी. एखाद्या पब्लिक सेक्टर कंपनीमध्ये, ओके, पब्लिक सेक्टर कंपनीमध्ये जर आपण डिपॉझिट ठेवलं, पैसे ठेवले आणि ती कंपनी कशासाठी कोणती पाहिजे, एंगेज्ड इन प्रोव्हाइडिंग हाऊसिंग फायनान्स. ती जी काय पब्लिक कंपनी आहे ती कंपनी जर लोकांना घरासाठी कर्ज देणारी कंपनी असेल आणि त्या कंपनीमध्ये जर आपण काय पैसे ठेवले, डिपॉझिट केलं, ओके, ठेवली, तर जेवढे पैसे आपण त्या कंपनीत गुंतवलेत डिपॉझिट म्हणून तेवढ्याची आपल्याला गुंतवणूक केल्याबद्दल सूट मिळू शकते. हा देखील एक अल्टरनेटिव्ह आहे. अँड दीज आर द लास्ट 3 अल्टरनेटिव्ज. लास्ट 13th अल्टरनेटिव्ह इज डिपॉझिट इन नोटिफाईड ॲन्युटी प्लॅन्स ऑफ LIC लाईक जीवनधारा, जीवन अक्षय एक्सेट्रा. ओके, LIC ही जी आहे, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन, ह्यांचे जे काही प्लॅन्स आहेत त्यापैकी जे ॲन्युटी प्लॅन्स आहेत. व्हॉट इज ॲन्युटी प्लॅन? ॲन्युटी प्लॅन म्हणजे काय, तर अंडर ॲन्युटी प्लॅन अ पर्सन इज रिक्वायर्ड टू डिपॉझिट अ लमसम अमाऊंट इन टू कंपनी. एक ठराविक मोठी रक्कम ते कंपनीमध्ये गुंतवतात आणि त्या व्यक्तीने जेवढी रक्कम गुंतवलेली आहे ती विचारात घेऊन आणि त्या व्यक्तीचं एज विचारात घेऊन दरवर्षी, दर महिन्याला काही रक्कम, जस्ट लाईक अ पेन्शन, इट इज गिवन टू दॅट पर्टिक्युलर इन्व्हेस्टर. ओके, फॉर लाईफ टाईम अप टू द डेथ ऑफ दॅट पर्टिक्युलर पर्सन. ज्या व्यक्तीने ते पैसे गुंतवलेत त्या व्यक्तीला, तो व्यक्ती जिवंत असेपर्यंत त्या व्यक्तीला ठराविक रक्कम ही इन्शुरन्स कंपनी ही पेड करत असते. ओके, दिस इज ॲन्युटी प्लॅन. आणि एखाद्या व्यक्तीनं जर ॲन्युटी प्लॅनमध्ये जर काय पैसे गुंतवले असतील LICच्या, जसं की जीवन अक्षय आहे, जीवनधारा हा प्लॅन आहे, तर जेवढे पैसे तुम्ही त्या ॲन्युटी प्लॅनमध्ये LICच्या ॲन्युटी प्लॅनमध्ये गुंतवले तेवढ्यासाठी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट केल्याबद्दल तुम्हाला सेक्शन 80C सूट ही मिळू शकते. दिस इज अनदर इन्व्हेस्टमेंट ऑप्शन. दिस इज पॉईंट नंबर 13. नेक्स्ट इज एनी कॉन्ट्रीब्युशन मेड बाय इंडिव्हिज्युअल टू द नॅशनल पेन्शन स्कीम अप टू ₹1,50,000. ओके, नॅशनल पेन्शन स्कीम जे आहे, ओके, त्याला NPS असं म्हटलं जातं. तुम्ही त्या स्कीममध्ये जेवढे पैसे वर्षभरामध्ये गुंतवाल, ओके, तेवढ्याची तुम्हाला सूट इथं मिळू शकते. मॅक्सिमम वर्षभरामध्ये 1.5 लाखाची सूट तुम्ही मिळवू शकता अंडर फॉर इन्व्हेस्टमेंट इन नॅशनल पेन्शन स्कीम. ओके, अँड लास्ट ऑप्शन इज एनी कॉन्ट्रीब्युशन मेड टू द अटल पेन्शन योजना विच इज पॉप्युलरली नोन ॲज APY. ओके, हे जे काही नवीन पेन्शन स्कीम सुरू केलेली आहे, ओके, सेंट्रल गव्हर्नमेंटने अटल पेन्शन योजना, त्यामध्ये त्या योजनेमध्ये तुम्ही जेवढे पैसे गुंतवाल वर्षभरामध्ये तेवढ्याची तुम्हाला ती जे काय पैसे तुम्ही गुंतवलेत, इन्व्हेस्टमेंट केलेले, त्याची तुम्हाला सूट हे सेक्शन 80C मिळू शकते. सो इन शॉर्ट दिस सेक्शन 80C इज फॉर द इन्व्हेस्टमेंट. ओके, अँड an individual can claim a maximum deduction of
1,50,000 अंडर दिस पर्टिक्युलर सेक्शन. ह्या सेक्शन अंतर्गत गुंतवणूक करून तुम्ही जास्तीत जास्त 1.5 लाखाची सूट मिळवू शकता. सूट मिळवू शकता म्हणजे तुमचं जे इन्कम आहे ग्रॉस टोटल इन्कम, त्यातून तेवढं इन्व्हेस्टमेंट जे काय तुम्ही केलेले आहे त्यातून हे 1.5 लाख रुपये मायनस केले जातील. ॲटोमॅटिकली तुमचं इन्कम कमी होईल कॅल्क्युलेशन पुरतं, आणि इन्कम कमी झाल्यामुळं ॲटोमॅटिकली यू कॅन सेव्ह द टॅक्स. तुम्ही ऑफिशियली लिगली तुम्ही तुमचा जो काय टॅक्स आहे तो टॅक्स वाचवू शकता. त्यासाठी हे इन्व्हेस्टमेंटचे वेगवेगळे ऑप्शन्स दिलेले आहेत. जनरली वी मेक इन्व्हेस्टमेंट इन गोल्ड, इन सिल्वर, इन ऑर्नामेंट्स ऑर इन रिअल इस्टेट लाईक हाऊस प्रॉपर्टी, लँड एक्सेट्रा एक्सेट्रा. नॉर्मली आपण इन्व्हेस्टमेंट करताना गोल्ड असेल, सिल्वर असेल, सोनं असेल, चांदी असेल, जागा असेल, जमीन असेल किंवा बिल्डिंग असेल, हाऊस असेल, यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. दीज आर द कॉमन इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स. बट फॉर मेकिंग दिस इन्व्हेस्टमेंट वी डोंट गेट एनी इन्कम टॅक्स बेनिफिट. ही इन्व्हेस्टमेंट केल्याबद्दल आपल्याला टॅक्समध्ये कोणता बेनिफिट मिळत नाही. टॅक्समध्ये जर बेनिफिट हवा असेल तर वी शुड मेक इन्व्हेस्टमेंट इन द स्पेसिफिक ऑप्शन्स गिवन अंडर सेक्शन 80C. जर आपल्याला इन्कम टॅक्समध्ये काही बेनिफिट मिळवायचा असेल, टॅक्स वाचवायचा असेल, तर इन्व्हेस्टमेंटसाठी जे काही ऑप्शन्स अल्टरनेटिव्स दिलेले आहेत अंडर सेक्शन 80C, in this particular section we should make the investment. This is all about section 80C. आपल्याला 80C अंतर्गत एकूण एवढे पर्याय हे उपलब्ध आहेत. ओके, सो दिस इज सेक्शन 80C. नाव last section, it will take only 5 minutes to complete this lecture. So read the lecture, listen the lecture carefully. The next section is deduction under section 80D. This is very small section. Okay, and what is this section about? हा section कशासाठी आहे तर this section is for payment of medical insurance premium. ओके, मेडिकल इन्शुरन्स. एखाद्या व्यक्तीने स्वतःचा मेडिकल इन्शुरन्स, ज्याला आपण हेल्थ इन्शुरन्स असं म्हणतो, ओके, तो जर इन्शुरन्स काढला असेल तर त्या इन्शुरन्सचा, मेडिकल इन्शुरन्सचा जो प्रीमियम पेड केला जातो, हप्ता पेड केला जातो, तो हप्ता पेड केल्याबद्दल त्याला सेक्शन 80D अंतर्गत ही डिडक्शन मिळते. ओके, अन इंडिव्हिज्युअल कॅन गेट अ डिडक्शन अंडर सेक्शन 80D फॉर देअर मेडिकल इन्शुरन्स विच इज टेकन फॉर युअर सेल्फ, स्वतःसाठी, युअर स्पाऊस, हजबंड वाईफ, ओके, चिल्ड्रन्स ऑर पेरेंट्स. म्हणजे एखाद्या व्यक्तीनं स्वतःचा हेल्थ इन्शुरन्स काढला असेल स्वतःचा, किंवा स्पाऊस म्हणजे हजबंड वाईफचं इन्शुरन्स काढला असेल हेल्थ इन्शुरन्स, मुलांचं इन्शुरन्स काढला असेल हेल्थ इन्शुरन्स, किंवा पेरेंट्स, इथे पेरेंट्ससुद्धा इन्क्लूड केले जातात. मगाशी 80Cमध्ये पेरेंट्स येत नव्हते. 80D मेडिकल इन्शुरन्ससाठी पेरेंट्स हे इन्क्लूड केले जातात. त्यांचा जर मेडिकल इन्शुरन्स काढला असेल, मेडिकल इन्शुरन्स विच इज हेल्थ इन्शुरन्स, तर त्याची सूट हे सेक्शन 80Dमध्ये मिळते. आता प्रश्न येतो की किती सूट मिळू शकते, आणि हा हेल्थ इन्शुरन्स किंवा मेडिकल इन्शुरन्स म्हणजे काय? तर सिम्पल आहे. नॉर्मली लिसन केअरफुली, द ड्युरेशन ऑफ मेडिकल इन्शुरन्स इज फॉर 1 year. जो मेडिकल इन्शुरन्स असतो तो नॉर्मली 1 वर्षाचा असतो. ओके, अँड यू हॅव टू पे अ फिक्स्ड प्रीमियम टू द इन्शुरन्स कंपनी. तुम्हाला जो काही तुमचं एजचा विचार करून तुम्हाला एक ठराविक रक्कम ही इन्शुरन्स कंपनीला पेड करावी लागते ॲज अ प्रीमियम. ओके, अँड ड्युरेशन इज नॉर्मली 1 year. आणि ह्या 1 yearमध्ये सपोज तुम्ही प्रीमियम पेड केला 3,000 5,000 फॉर एक्झाम्पल. ओके, आणि तुम्ही इन्शुरन्स सपोज घेतला 3 लाख रुपयाचा फॉर एक्झाम्पल. ओके, आणि त्या वर्षभरामध्ये, ओके, त्या वर्षभरामध्ये सपोज यू हॅव टू बी ॲडमिटेड इन द हॉस्पिटल ड्यू टू हेल्थ रिझन्स. काही कारणामुळं जर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये मेडिकल ट्रीटमेंटसाठी जावं लागलं किंवा ट्रीटमेंटसाठी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं लागलं मेडिकल रिझनसाठी, तर जो काही मेडिकल ट्रीटमेंटचा खर्च येतो तो खर्च तुम्हाला न देता तुमची जी इन्शुरन्स कंपनी आहे, तुम्ही स्वतःचा मेडिकल इन्शुरन्स काढला आहे, तो मेडिकल ट्रीटमेंटसाठी आहे. त्यामुळं जो काही ट्रीटमेंटचा खर्च येणार आहे, दवाखान्याचा खर्च येणार आहे, तो तुम्हाला द्यायची गरज पडत नाही. तर इन्शुरन्स कंपनीकडून तो सगळा खर्च तुम्हाला पेड केला जातो, किंवा डायरेक्टली तो कंपनीला, हॉस्पिटलला तो पेड केला जातो. सो मेडिकल इन्शुरन्सचा बेनिफिट हाच असतो की जो काय पॉलिसी पिरियड आहे 1 वर्षाचा, त्या पॉलिसी पिरियडमध्ये तो व्यक्ती ज्याचा नावचा इन्शुरन्स आहे त्या व्यक्ती जर आजारी असेल, ओके, किंवा त्याला ट्रीटमेंटसाठी ॲडमिट करावं लागलं, तर जो काही मेडिकल ट्रीटमेंटचा खर्च आहे तो खर्च हा त्याला इन्शुरन्स कंपनीकडून मिळतो, किंवा इन्शुरन्स कंपनीकडून तो हॉस्पिटलला दिला जातो.
ओके, म्हणजे मेडिकल ट्रीटमेंटसाठी जो काही जादा खर्च आजकाल होतो 2 लाख 3 लाख 4 लाख 5 लाख, त्याची त्याला जास्त काळजी करायची गरज पडत नाही जर त्यानं मेडिकल इन्शुरन्स काढला असेल तर. ओके, पण जर त्या 1 वर्षामध्ये ओके तो व्यक्ती जर आजारी पडला नाही, त्याला काही ॲडमिट वगैरे कुठं करावं लागलं नाही 1 वर्षभरामध्ये, तर जे काय हप्ता पेड केलेला आहे प्रीमियम जो काय पेड केला वर्षाचा समजा 5,000 4,000, तर तो पूर्णपणे वाया जातो, तुम्हाला कोणताही बेनिफिट मिळत नाही. जर तुम्ही आजारी पडला, मेडिकल ट्रीटमेंटसाठी जर तुम्हाला हॉस्पिटलाइज करावं लागलं तरच इन्शुरन्स कंपनीकडून पैसे मिळतात. अदरवाईज वॉटेवर अमाऊंट यू हॅव डिपॉझिटेड ॲज अ प्रीमियम टू इन्शुरन्स कंपनी इज टोटली लॉस्ट. तर ती पूर्ण रक्कम ही वाया जाते, तुम्हाला कोणताही बेनिफिट मिळणार नाही. परंतु जर तुम्ही आजारी पडला तर तुम्ही जेवढ्याची पॉलिसी काढली तेवढी रक्कम किंवा खर्च, तेवढा सगळा खर्च तुम्हाला इन्शुरन्स कंपनीकडून मिळतो. दिस इज हेल्थ इन्शुरन्स. आणि हा जो काय हेल्थ इन्शुरन्स आहे किंवा त्याला मेडिकल इन्शुरन्स असं म्हटलं जातं, त्याचा जो काय तुम्ही प्रीमियम पेड करता, हप्ता पेड करता, तो जो काय प्रीमियम पेड केलेला आहे त्याच्याबद्दल तुम्हाला सेक्शन 80D मध्ये डिडक्शन मिळते. दिस क्वेश्चन इज नॉर्मली आस्क्ड फॉर ऑब्जेक्टिव्ह दॅट डिडक्शन ऑफ मेडिकल इन्शुरन्स प्रीमियम इज गिवन अंडर सेक्शन, आन्सर इज सेक्शन 80D. सेक्शन 80D मध्ये तुम्हाला हे सूट मिळू शकते. ओके, फॉर पेमेंट ऑफ मेडिकल इन्शुरन्स प्रीमियम. आता प्रश्न येतो की सूट किती मिळते. ओके, तर ॲन इंडिव्हिज्युअल कॅन गेट अ मॅक्सिमम डिडक्शन ऑफ ₹25,000 फॉर द इन्शुरन्स ऑफ सेल्फ, स्पाऊस अँड डिपेंडंट चिल्ड्रन. स्वतःसाठी, हजबंड वाईफ आणि मुलांसाठी, सगळ्यांसाठी मिळून, स्वतः, हजबंड वाईफ आणि मुलं ह्यांच्यासाठी मिळून तुम्ही जास्तीत जास्त 25,000. त्यामध्ये कोण कोण येते, सगळे येतात. स्वतः, हजबंड वाईफ आणि मुलं ह्या सगळ्यांसाठी मिळून तुम्ही मॅक्सिमम 25,000ची सूट घेऊ शकता. आणि पेरेंट्ससाठी सेपरेट आहे अँड ॲडिशनल डिडक्शन फॉर द इन्शुरन्स ऑफ पेरेंट्स, त्यांच्यासाठी किती, तर 25,000. ओके, पेरेंट्ससाठी सेपरेट 25,000. पण कधी, इफ देअर एज, पेरेंट्सचं वय जर 60पेक्षा कमी असेल तर, लेस दॅन 60, पालकांचं वय 60पेक्षा कमी असेल तर त्यांच्यासाठी सेपरेट 25,000. आणि जर पेरेंट्सचं एज 60पेक्षा जास्त असेल, पालकांचं वय 60पेक्षा जास्त असेल तर त्यांच्यासाठी मॅक्सिमम 50,000 रुपये, ₹50,000 इफ पेरेंट्स एज इज अबाव 60 इयर्स. 60 वर्षापेक्षा जास्त असेल त्यांचं वय तर 50,000 रुपयेची सूट मिळू शकते. ओके, सी द नेक्स्ट टेबल. इन दिस टेबल इट विल बी क्लिअर. मॅक्सिमम डिडक्शन आपल्याला किती मिळू शकते बघा. तर जो इंडिव्हिज्युअल व्यक्ती आहे त्यानं स्वतःच्या हजबंड वाईफ आणि मुलांचे इन्शुरन्स काढला, आपण काय म्हणतो की जर त्या व्यक्तीचं वय 60पेक्षा कमी आहे आणि पेरेंट्सचं पण वय 60पेक्षा कमी आहे. ओके, आत्ता आपण पाहिलं की डिडक्शन किती मिळू शकते स्वतःसाठी आणि फॅमिलीसाठी, आणि फॅमिली म्हणजे हजबंड वाईफ आणि मुलांसाठी मिळून तर 25,000. ही स्वतःसाठी आणि फॅमिली आणि मुलांसाठी झाली. पेरेंट्ससाठी किती मिळू शकते तर 25,000. ओके, असे दोन्ही मिळून तुम्हाला टोटल डिडक्शन किती मिळू शकते, 50,000. पण 25,000 पेरेंट्ससाठी कधी, जर त्यांचं वय 60पेक्षा कमी असेल तर. परंतु समजा पेरेंट्स एज, इफ द पेरेंट्स एज इज अबाव 60, पालकांचं वय 60पेक्षा जास्त असेल तर 25,000 ऐवजी त्यांना डिडक्शन मिळणार आहे 50,000. ओके, म्हणजे स्वतःचे इंडिव्हिज्युअल व्यक्तीचे स्वतःचे, मुलांचे आणि हजबंड वाईफचे 25, पालकांचे 50, असं टोटल डिडक्शन किती मिळू शकते, 75,000 मिळू शकते. ओके, स्वतःला जो व्यक्ती आहे त्यानं स्वतःचाही हेल्थ इन्शुरन्स काढला, हजबंड वाईफ ज्याला आपण स्पाऊस म्हणतो, आणि मुलांचा इन्शुरन्स काढला, त्यांच्यासाठी 25,000, पालकांचे 50,000, अशा दोन्ही मिळून जास्तीत जास्त एवढी 75,000ची डिडक्शन मिळवता येते. पण आता जर समजा असं झालं असेल की जो व्यक्तीनं स्वतःचा इन्शुरन्स काढला आहे, स्वतःचा हजबंड वाईफ म्हणजे स्पाऊस आणि हे, त्यांचं पण एज 60पेक्षा जास्त आहे आणि पेरेंट्सचं पण एज 60पेक्षा जास्त आहे. आत्ता मागाशी आपण काय पाहिलं की 60पेक्षा कमी वय असेल तर 25,000ची सूट आहे, 60पेक्षा कमी वय असेल तर 25,000, आणि 60पेक्षा जादा वय असेल तर 50,000. ओके, आणि हा रूल हा इंडिव्हिज्युअल व्यक्तीसाठी सुद्धा आहे, पालकांसाठी तर आहेच आहे पण इंडिव्हिज्युअलसाठी आहे. सपोज बोथ इंडिव्हिज्युअल फॅमिली अँड पेरेंट्स एज इज अबाव 60 इयर्स, म्हणजेच काय, ज्या व्यक्तीनं स्वतःचं इन्शुरन्स काढला आहे हेल्थ इन्शुरन्स, त्याचं वय, ओके, त्याचं वय पण 60पेक्षा जास्त आहे. समजा त्याचं वय 62 आहे, 62 आहे, म्हणजे 60 अबाव आहे. ओके, त्याचं वय स्वतःचं 62 आहे म्हणजे 60पेक्षा पुढं आहे, म्हणून त्याला 50,000ची सूट मिळू शकते. आणि
त्याचं वय 62 आहे आणि त्यानं स्वतःचा पण इन्शुरन्स काढला आहे आणि पेरेंट्सचा पण इन्शुरन्स काढला आहे, हेल्थ इन्शुरन्स, मेडिकल इन्शुरन्स, त्याचं वय 62 आहे आणि सपोज पेरेंट्सचं वय समजा 85 किंवा 90 आहे, म्हणजे 60पेक्षा जास्त आहे, 60पेक्षा वय जास्त असेल तर त्यांना देखील 50,000ची सूट मिळू शकते. म्हणजे त्या स्वतः व्यक्तीची 50,000ची सूट आणि पेरेंट्सचे 50,000 असं टोटल त्याला 1,00,000 रुपयेची डिडक्शन मिळू शकते. ही मॅक्सिमम लिमिट आहे. मॅक्सिमम किती डिडक्शन मिळू शकते? 1,00,000ची. हे मॅक्सिमम लिमिट आहे. जेवढा तुम्ही इन्शुरन्स प्रीमियम पेड केला असेल, मेडिकल इन्शुरन्स प्रीमियम पेड ड्युरिंग द इयर, वर्षभराची एकूण प्रीमियम किती पेड केला आणि हे मॅक्सिमम लिमिट, ह्या दोन्हीपैकी विचेवर इज लेस, जी किंमत कमी असेल तेवढी तुम्हाला डिडक्शन मिळू शकते. समजा तुम्ही एकूण 40,000 प्रीमियम पेड केला आणि मॅक्सिमम लिमिट इथं किती आहे तर 1,00,000 समजा आहे, तर तुम्हाला दोन्हीपैकी जे लहान रक्कम आहे 40,000 तेवढ्याची सूट ही मिळू शकते फॉर द पेमेंट ऑफ मेडिकल इन्शुरन्स प्रीमियम. ओके, मेडिकल इन्शुरन्स प्रीमियमची सूट ही 80D सेक्शनमध्ये मिळते. ती किती मिळते? जर व्यक्तीचं वय 60पेक्षा कमी असेल तर 25,000ची सूट मिळेल, जे पहिल्या टेबलमध्ये आपण पाहिलेलं आहे. प्लस पेरेंट्सचा इन्शुरन्स काढला असेल आणि पेरेंट्सचं सुद्धा एज, पालकांचं वय हे जर 60पेक्षा कमी असेल तर त्यांच्यासाठी 25,000ची सूट, असे मॅक्सिमम 50,000ची सूट तुम्हाला मिळू शकते. हे एक. सेकंड लाईनला आपण पाहिलं की व्यक्तीचं वय 60पेक्षा कमी आहे, 60पेक्षा वय कमी आहे म्हणून त्या व्यक्तीला 25,000ची सूट मिळू शकते. आणि पेरेंट्सचं एज 60पेक्षा जास्त आहे, 60पेक्षा वय जास्त म्हणले की 50,000ची सूट मिळू शकते. म्हणजे हे 25 आणि हे 50 असे 75,000ची सूट मिळू शकते. आणि थर्ड सेंटेन्स आहे की त्या इंडिव्हिज्युअल व्यक्ती ज्याने स्वतःचा हेल्थ इन्शुरन्स काढला आहे त्याचं एज 60पेक्षा जास्त आहे आणि त्याच्या पेरेंट्सचं एज पण 60पेक्षा जास्त असेल, 60पेक्षा वय जास्त असल्यामुळं इंडिव्हिज्युअल व्यक्तीला 50,000ची सूट आणि पेरेंट्सला 50,000 अशी एकूण 1,00,000ची मॅक्सिमम डिडक्शन मिळू शकते. जर तुम्ही हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम पेड केला असेल, स्वतःसाठी 50,000 आणि पेरेंट्ससाठी 50,000 असं मॅक्सिमम तुम्हाला 1,00,000ची डिडक्शन मिळू शकते फॉर द पेमेंट ऑफ मेडिकल इन्शुरन्स प्रीमियम. ओके, सो दीज आर द 2 डिडक्शन्स of chapter 6A. In the today's lecture we have seen the deduction under section 80C for making various investments, and just we have seen the deductions under section 80D for the payment of medical insurance premium. So that's it for today's lecture. Thank you very much.